कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसुत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आम्हांचा आराध्य दैवत शनिदेव यांना प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रापंचिक जीवनातून प्रवास करत असताना पारमार्थिक जीवनाकडे कसा प्रवास असावा, संसारातून मुक्तीकडे, ह्या गोष्टी आपल्याला प्रवास करत असताना कशा हव्यात। आपण खूप मोठ्या प्रमाणात साधना करत असतो। प्रत्येक साधनेच्या माध्यमातून विविध साधनेचे प्रकार आहेत। कोणी दानातनं जातो, कोणी कर्मातनं जातो, कोणी ज्ञानातनं जातो। अनेक प्रकारच्या विविध माध्यमातून आपण मुक्तीकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि जीवनामध्ये आपल्याला एक जीवनमुक्त अशी अपेक्षा असते। जिवंत असताना सुद्धा आपण सर्व विकारापासून मुक्त राहणं म्हणजे ह्याला मुक्ती म्हणतात। सर्व विकारापासून प्रापंचिक जीवनातून पारमार्थिक जीवनामध्ये जाण्याचा हेतू एवढाच असतो। पण तरी साधना करत असताना प्रत्येक वेळेस आपल्या मनाची भूक भागलेली नसते। सगळी भूक भागलेली असते, पण मनाची तृप्ती, मनाची भूक भागलेली नसते। कितीही साधना करा, कितीही उपासना करा, कितीही दान धर्म करा, कितीही कठोर तपस्या करा, माणसाला वाटतं की अजून साधना केल्यानंतर अजून काय प्राप्त होतो। जसं माणसाच्या जीवनामध्ये एक छोटीशी गोष्ट जर मनावर घेतलं तर मन हे कशासारखं आहे हे कल्पनाही आपण करू शकत नाही। पावसाळ्यामध्ये पाऊस खूप पडलेला असतो आणि पाऊस पडल्यानंतर गावातला एक परीट वडर समाजाचा एक व्यक्ती गाढवं सोडून देतो। गाढवं सोडून दिल्यानंतर त्यातला एक गाढव काय करतो की हिरवं जिथं आहे तिथं जातो। तिथं गेल्यानंतर तो म्हणतो हे उद्या खाता येईल आपल्याला, ह्याच्यापेक्षा पुढे जाऊया। त्याच्यापेक्षा पुढे जातो, तो म्हणतो की हे परवा दिवशी खाऊया। अजून त्याच्यापेक्षा पुढे जातो। पुढे जाता 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 संध्याकाळ होते। तो का गाढव चरत नाही। तो गाढव म्हणतो आता संध्याकाळ झाली, आता आपण उद्या चरायला येऊया, परत उद्या गवत खायला परत येऊया, नाहीतर मालकाच्या वेळेत गेलं पाहिजे आपण संध्याकाळी। तो दुसऱ्या दिवशी परत गाढव जातो, परत दुसऱ्या दिवशी तसाच करतो, म्हणजे उद्या खाऊया, उद्या खाऊया, उद्या खाऊया। त्या गाढवाचं मन कधी भरत नाही। देव तुमच्या जवळ असताना, ईश्वर तुमच्या जवळ असताना आपण मात्र कुठंतरी शोधत जातो, कारण नसताना खूप लांब लांबपर्यंत जातो, कारण नसताना जातो। एक राजा होता, एक राजाजवळ, तो राजाचं एक वैशिष्ट्य होतं। राजा त्याची पूजा साधना झाल्यानंतर तो प्रथम जो येईल त्याची झोळी भरून तो दान द्यायचा, झोळी भरून त्याला दान द्यायचा। एक याचक गेला, त्याची आंघोळ पूजा झाली, झाल्यानंतर त्यांनी झोळी, त्या याचकाने झोळी पसरली। राजाने सांगितलं तुला काय हवं। तेव्हा तो याचक म्हणजे भिक्षुक म्हणाला माझी फक्त झोळी भरा, दुसरं काही करू नका। तर राजा थोडंसं अहंकाराने म्हणा
किंवा त्याला तो दिल्याचा अभिमान म्हणा, गर्व, त्या ह्याच्याने तो शिपायानं सांगितला की याची झोळी भरून टाका. आता झोळी भरून टाका म्हटल्यानंतर आता शिपायाचं कामच आहे झोळी भरणं. पण तो झोळी भरत असताना खजिन्यातले साहित्य सगळं आणलं. छोटीशी झोळी होती. ती झोळीला किती लागतं राजाला वाटलं एवढंसं लागल, पण नाही ना, अख्खं त्याचा खजिना संपला. त्या झोळीत वत्त्यात झोळी का भरणं झालं आहे. झोळी अजिबात भरली नाही. शेवटी खजिन्यातलं धान्य संपलं, जड जवाहीर संपले, दागिने संपले, सोनं नाणं सगळं संपलं, पण ती झोळी का भरली नाही. शेवटी राजा थोडासा नाराज झाला आणि त्या याचकापुढे हात जोडला. तो म्हणाला की ही झोळी कशाची आहे, ही झोळी नक्की कशाची आहे, ही भरत नाही. तेव्हा तो याचक म्हणाला ही झोळी मनाची आहे, ही झोळी मनाची आहे. ह्या मनाला पृथ्वी जरी दिली, ह्या पृथ्वीवरचं सर्व संपत्ती जरी त्याला दिली तरी तो मन भरणार नाही. लक्षात ठेवा, मन भरण्यासाठी एकच माध्यम आहे, तर सद्गुरूंचं चरण. कितीही तुम्ही साधना करा, कितीही उपासना करा, कितीही दानधर्म करा, जेव्हा आपण उच्च अशा विभूषित तपस्वी, महातपस्वी, सिद्धयोगी, महर्षी अशा सद्गुरूंच्या चरणावर जेव्हा जातो, तेव्हा मात्र आपण नक्कीच आपली झोळी, मनाची झोळी भरल्याशिवाय राहणार नाही. एकदा दुर्वास ऋषी द्वारकेत गेले. भागवतामध्ये आलेला आहे. दुर्वास ऋषी द्वारकेमध्ये गेले. द्वारकेमध्ये गेल्यानंतर त्यांनी मोठ्याने ओरडायला लागले. क्रोधी होते, खूप क्रोधी. दुर्वास ऋषी खूप क्रोधी, शंकराचे रूप होते, अवतार होते. खूप क्रोधाने त्यांनी सांगितलं, म्हणलं कोण द्वारकेमध्ये आहे का कुणाची हिंमत, म्हणलं माझं मन भरून माझं भोजन कोणी देईल का, मला भोजन कोण देणार आहे का, असं मोठ्या मोठ्याने ओरडा लागले. आता ते ओरडा लागल्यावर लोकांना, सगळे लोक त्यांना पाहिलं आणि दरवाजे बंद करायला लागले, खिडक्या बंद करून घेतले, दरवाजे बंद केले. रस्त्यावरचा माणूस असलेला पळून जायचा, तो पटकन कुठेतरी लपायचा, की जेणेकरून दुर्वास ऋषीच्या क्रोधाने आपलं वाटोळं व्हायला नको, आपलं प्रपंच संपायला नको, ह्या भीतीनं सगळे पळायचे. कुणीही समोर यायची ताकद कोणाची व्हायची नाही, असे दुर्वास ऋषी होते. आता सगळेच हरल्यानंतर दुर्वास ऋषी म्हणाला, कुणीही नाही का ह्या नगरीमध्ये, कुणाची हिंमत नाही का मला भोजन द्यायची, माझ्या मन तृप्त होईपर्यंत. असं म्हणल्यानंतर कृष्णाला थोडंसं कमीपणा वाटला आणि कृष्ण समोर आला. श्रीकृष्णाने समोर येऊन त्यांना नमस्कार घातला आणि श्रीकृष्णाने सांगितला की मी आहे, तुमची इच्छा पूर्ण करतो, तुमची मन तृप्त होईपर्यंत तुम्हाला भोजन देतो. म्हणल्यानंतर दुर्वास ऋषी थोडासा शांत झाला आणि दुर्वास ऋषी त्या कृष्णाला सांगितला की जा म्हणला रथ घेऊन ये. आता रथ घेऊन ये मला घेऊन जायला म्हणल्यानंतर तर कृष्ण गेला. तो घोड्याने, सजलेल्या घोड्याने रथ घेऊन आला. रथ आणल्यानंतर दुर्वास ऋषी म्हणाला, तू मूर्ख आहेस, तू कशाला आणला घोडे, म्हणलं एक घोडा घेऊन ये. तो परत रथ पाठवून दिला. एका घोड्याने वडणारा रथ त्याने घेऊन आला आणि त्या रथामध्ये त्यांना बसायला विनंती केली. मग विनंती केल्यानंतर दुर्वास ऋषी म्हणाले की तू चूक केलास, तो आणायला नको होतो, तुझ्या बायकोला सांग, तुझ्या बायकोनं रथ ओढलं पाहिजे आणि मी घरी आलं पाहिजे. आता कृष्णाने दुर्वास ऋषीचं म्हणणं ऐकलं आणि रुक्मिणीला बोलवलं आणि रुक्मिणीला बोलवून त्या दुर्वास ऋषी त्या रथामध्ये बसले आणि रुक्मिणीनं रथ ओढत घरापर्यंत घेऊन गेलं. आता घेऊन गेल्यानंतर दुर्वास ऋषी म्हणाले, मी आता स्नान संध्या करणार, मी पूजा वगैरे करणार, तोपर्यंत मला खीर आवडते, मला खीर करा. असं खीर करा म्हणून सांगून ते आंघोळीला गेले. आंघोळीला गेल्यानंतर आंघोळ करून पूजा करून आले, तोपर्यंत खीर केल्यानंतर खीर गार झालं, थंड झालं.
ते म्हणाले मला थंड खीर चालणार नाही, मला उकळलेलं खीर पाहिजे. उकळत असताना करत असताना जे उकळते ना ते उकळतं खीर मला पाहिजे. परत त्यांना खीर करायला लावलं. परत खीर केल्यानंतर उकळतं खीर त्यांनी आणलं आणि त्याच्यामध्ये त्या उकळत्या खिरीमध्ये दुर्वास ऋषींनी दोन्ही हात घातले आणि दोन्ही हात घालून पाहिलं तर उकळतं आहे. आणि कृष्णाला म्हणाले ते, कृष्णा हे खीर घे आणि तुझ्या अंगाला लेपून ये, तुझ्या संपूर्ण अंगाला लेपून ये. आता श्रीकृष्णाने ते खीर घेऊन गेले आणि सगळ्या अंगाला त्यांनी लावून घेतलं. हातापायाला, अंगाला, कमरेला, पाठीला, पोटाला, केसाला, डोक्याला, सगळीकडे लावलं. सगळीकडे खीर लावल्यानंतर आता खीर संपल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी सगळीकडे लावलेलं आहे खीर. त्यांनी म्हणाले सगळीकडे लावला नसतो, मी यामध्ये माझं शक्ती, माझं सामर्थ्य या खिरीमध्ये आहे आणि जिथे जिथे तुला खीर लागल्या तिथं तिथं वज्रलेप झालेला आहे आणि ती जिथं खीर लावला नाही तिथंच तुझं प्राण जाईल. तिने तळव्याला लावलं नव्हतं खीर. श्रीकृष्णाने आपल्या स्वतःच्या तळव्याला खीर लावला नव्हता आणि बघा नेमकं त्याचा मृत्यू अंगठ्यातनं तळव्यातनं गेलं प्राण. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे, सद्गुरू असे भेटतात तुम्हाला आयुष्यामध्ये, असे भेटतात की त्यांच्या क्रोधाकडे न पाहता क्रोधातलं मायावी शक्ती पाहिलात तर तुम्ही सुद्धा श्रीकृष्ण होऊ शकता. आपण सुद्धा श्रीकृष्ण समान आहोत. फक्त आपल्याला जाणता एखादा सिद्ध पुरुष जर मिळाला तर आपण नक्कीच कृष्ण होऊ शकतो. पण त्या साधूंचं जी साधना आहे, जी तपोबोल आहे, तुम्ही जेवढ्या क्रोधी साधूकडे जाल तेवढी साधना जास्त असते. ते कुठेही तडजोड करणार नाहीत, कुणाशी मिंद होणार नाहीत, स्वाभिमान कधी विकणार नाहीत आणि लाचारी कधी स्वीकारणार नाहीत आणि सत्याची कास कधी सोडणार नाही. असे सिद्ध पुरुष जर आपल्या आयुष्यात भेटलं तर आपण अन्य जन्मातून आपण मुक्त होऊ आणि या जन्मामध्ये सर्व विकारापासून लांब राहू, म्हणजे जीवनमुक्ती आपण मिळवू शकतो. म्हणून साधना करत असताना प्रपंच करून परमार्थ केलं पाहिजे. पण परमार्थ करताना सर्व विकारापासून मुक्त राहिलात, सर्व विकारापासून आपण लांब राहिलात तर आपण नक्कीच आपण सुद्धा एक मनुष्य म्हणून जगत असताना, सर्वसामान्य मनुष्य म्हणून जगत असताना आपल्याकडे ते सामर्थ्य प्राप्त होते. एक माऊली होती साधना करायची, एक माऊली साधना करायची. साधना करत असताना धर्माला सुद्धा ती तिच्या कलेने वळवायची. ज्या काही पुराणात गोष्टी निषेध सांगितलेला आहे त्या निषेध गोष्टी ती पाळायची आणि साधना करायची. ईश्वर कधीही भेटत नसतो, अशा गोष्टीला कधीही भेटत नसतो. ती तिच्या कलेने साधना करायची. मला आवडतं म्हणून मी अशी साधना करते, मला आवडतं म्हणून असे कपडे घालते, मला आवडतं म्हणून अशी बसते, मी अगदी मोबाईल लावत ग्रंथ वाचू शकते, मी चहा घेत पूजा करू शकते, मी गप्पा मारत आपलं साधना करू शकते. अशा काही लोक खूप आहेत आता हल्ली कलियुगामध्ये. खूप यांचे बाजार खूप मोठा आहे आणि अशा पद्धतीनं साधना करत असताना अनेक भोंदू साधू त्यांना भेटत असतात. अनेक विकारांनी बरबटलेले, अनेक भगवे घालून फिरत असलेले असे लोक त्यांना भेटतात आणि अशांना असं भेटल्यामुळं त्यांनाही ते मजा वाटते. तो देव जाणो का मजा वाटतो मला माहीत नाही. पण ती साधना करणारी माऊली एकदा बाजाराला गेली आणि जाताना पांढरी साडी घातली. पांढरी साडी घालून साधना करणारी माऊली ही बाजाराला गेली आणि आठवड्याचा बाजार कसा असतो, एक 10-20 गावांचं बाजार एका मोठ्या गावामध्ये असतो. तशा गावामध्ये ती गेली आणि गडबडमध्ये बाजार दोन्ही हातात 2 पिशव्या घेऊन वर गाडीत चढत असताना एस टीमध्ये थोडंसं घामाघूम झालेली होती आणि घामाघुमाने न कळत टिकली कपाळावरची गळून पडली असेल आणि तशीच गेली आणि समोरच्या खुर्चीवर बसली. एस टीमध्ये ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर बसली, जेणेकरून इकडं तोंड करून बसली. सगळे लोकांना ते दिसत होतं. दिसत असताना त्या गावाचे 2 भेवडे तिथं चढले, दारुडे, त्याच गावातले, तिच्या माहेरातले 2 दारुडे त्या एस टीमध्ये चढले
आणि एस टीमध्ये चढल्यानंतर त्याने एस टी चालू झाली, शांत झाल्यानंतर त्या मुलीकडे लक्ष गेलं. त्या मुलीकडे लक्ष गेल्यानंतर ते दारुडा म्हणाला, अरे म्हणलं आपल्या गावातली पोरगी बघ, त्या गावात दिलेली, म्हणलं तिच्या कपाळावर कुंकू दिसत नाही, लेका टिकली दिसत नाही. अरे काय वाईट झालं गड्या, म्हणलं हे वाईट झालं. दारुडे होते दोघंही एकमेकाच्या गळ्यात पडून तिथं रडायला लागले. खूप वाईट झालं म्हणले, खूप वाईट. असं वाईट झालं की कल्पनाही करू नका. ती रडत रडत तसंच आले, खाली उतरले एस टीतनं. त्यांचं गाव आल्यानंतर तिचं गाव पुढे होता आणि घरी गेलं, तिच्या माहेरात गेले. तिची आई थोडंसं रानातनं ओझं घेऊन आली होती, नेमकंच शिर्डी करडं होते, त्यांना खायला घालत होती. घालत असताना दोन्ही दारोडे गेले. म्हटलं तिथं जाऊन रडायला लागले मोठ्या मोठ्याने. म्हटलं वाईट झालं, म्हणले इतकं वाईट झालं अक्काबाई, इतकं वाईट झालं म्हणायला लागले. एकमेकांनी बोसकून ते रडायला लागले जोरात, खूप मोठ्याने रडायला लागले. रडत असताना तिला काही कळलं नाही. ते रडायला लागले म्हणून ती बी येऊन रडायला लागली. ती रडायला लागली म्हणून शेजार पाजार येऊन रडायला लागले. सगळे येऊन रडायला लागले. शेवटी त्याला शांत केलं आणि त्याला विचारलं काय झालं. अरे म्हणलं आपल्या अक्काचं वाईट झालं. म्हणलं आपल्या अक्काच्या, मी आता एस टीत बघितलं, म्हणलं पांढरी साडी घातली आणि कपाळाला टिकली नाही, म्हणजे याचा अर्थ आमचा दाजी गेलाय, आमचा दाजी गेलाय. आम्हाला वाईट वाटलं. त्या माहेरातल्या लोकांना सुद्धा वाटलं की त्या मुलीचं आणि माहेराचं भांडण झालं होतं. ही थोडीशी शाणी असल्यामुळं, भांडण झाल्यामुळं ती कदाचित आम्हाला कळवली नसेल, म्हणून ते पण रडायला लागले आणि ते गेले तिच्याकडं. ती नुकतंच बाजारातनं आली होती, येऊन थोडंसं चहा वगैरे करून पेली आणि काय ते सुपात घेऊन पाकडत बसली होती. जसं हे लोक माहेरातले सगळे रडत गेले, ही सगळं जाऊन तिथं रडायला सुरुवात केली. सगळे रडायला लागले. यांचं रडायचं बघून गल्लीतले सगळे लोक आले. सगळे रडायला लागले. ते सगळे रडायला लागले म्हणून ती पण रडायला लागली. सगळे रडायला लागले. पुढे विचार करायला लागला, कोण कोणाचा तपास लागना, कशावर रडतो, का रडतो, हे कोण, काय कारणच कळना. कोण कुणाला एकमेकाचा थांग पत्ता नाही आहे, एकमेकाला त्याचा लिंकच नाही आहे. हे नुसतंच रडायला लागले. असं संप्रदायामध्ये नुसतंच बोंबलं फिरणारे, नुसतं टिकल्या लावून, नुसतंच माळा घालून साधना करतो म्हणणारे असे लई आहेत बाजारात. माझा हेतू समजून घ्या. केवळ टिकली पडली म्हणून हा एवढा गोंधळ झाला. केवळ संप्रदायाच्या कुठंतरी मठामध्ये, कुठंतरी आश्रममध्ये, कुठंतरी देवस्थानच्या तिथं राहायचं आणि आपल्या कलेप्रमाणे तो चालायचा आणि आपणही बदनाम व्हायचा आणि धर्माला बदनाम करायचं. त्याचा हेतू काय नसतो, उद्देश काय कळत नाही, काय नाही. ह्या मुलीसारखं सगळेच रडायला लागले. सगळे शांत झाल्यानंतर सांगितलं, अगं तुझ्या कपाळाला काय दिसेना. केवळ कपाळाला न दिसल्यामुळं एवढा हा गोंधळ माजला. तसे आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा एकमेकाचं न ऐकण्याने, एकमेकाला समजून न घेण्याने, एकमेकाची मर्जी न सांभाळण्याने असे माणसं कुटुंबामध्ये जर असले तर आपलंसुद्धा असाच भोंदू बाजार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, भोंदू बाजार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधना करत असताना सर्व विकारापासून मुक्त झालं पाहिजे. आपल्याला सुद्धा दुर्वास ऋषीसारखा एक दिवस ऋषी भेटणार आणि आपला उद्धार होणार आणि उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.